आदेश देऊ। आणि यानंतर आपण सध्याची महत्त्वाची दृश्य पाहणार आहोत। मनोरमा खेडकर यांना आता पौंड पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं होतं। आता त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमधून बाहेर आणण्याची ही महत्त्वाची दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आता पौंड पोलिसांनी अखेर रायगडच्या महाडमधून अटक केलेली आहे। यानंतर त्यांचं मेडिकल होईल आणि त्यांना कोर्टात सुद्धा आजच हजर केलं जाणार आहे। वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा 1 वर्षापूर्वीचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता। आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोरमा खेडकर यांच्या शोधासाठी पोलिसांनी 3 पथकंही रवाना केली। मात्र त्यानंतर मनोरमा खेडकर या बेपत्ता झाल्या होत्या। अखेर रायगडच्या महाडमधून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी जे घटनास्थळी दाखल आहेत नितीन पाटणकर यांच्याकडनं। नितीन, आता मनोरमा खेडकर यांची वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि त्यानंतर मात्र पुढील कशा प्रकारे प्रक्रिया होणार आहे? आपण पाहिलं काही वेळापूर्वी मनोरमा खेडकर यांना पौंड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस घेऊन आलेले होते। काही दिवसांपासून त्यांचा शोध घेतला जात होता आणि अखेर सकाळी महाडमधून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता पौंड पोलीस स्टेशनमधून त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो की त्यांना पौंड पोलीस स्टेशनच्या शेजारीच असलेल्या शासकीय रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात येत आहे। या शासकीय रुग्णालयामध्ये त्यांची वैद्यकीय चाचणी होईल, वैद्यकीय तपासणी होईल आणि वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाईल आणि दरम्यानच्या काळात त्यांची जी अटकेची कायदेशीर प्रक्रिया आहे ती देखील पोलीस पूर्ण करत आहेत आणि वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर हा रिपोर्ट घेऊन आणि अटकेची कागदपत्र घेऊन पोलीस त्यांना कोर्टमध्ये न्यायालयामध्ये हजर करतील आणि मनोरमा खेडकर यांच्या विरोधात आणि इतर जे आरोपी आहेत दिलीप खेडकर या सर्वांच्या विरोधात पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये 307 हे अतिरिक्त कलम ऍड केलेलं आहे, वाढवलेलं आहे। हत्येच्या प्रयत्नाचं हे कलम आहे आणि अजामीन पात्र अशा स्वरूपाचं हे कलम आहे। त्यामुळं मनोरमा खेडकर यांना पोलीस कोठडी मागतील आणि कदाचित त्यांना आज पोलीस कोठडी सुनावली जाण्याची शक्यता आहे। दरम्यान पोलीस दिलीप खेडकर आणि त्यांचे इतर जे साथीदार आहेत या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत त्यांचा देखील शोध घेता आहेत। त्यांचा तपास घेण्यासाठी देखील मनोरमा खेडकर यांची पोलीस कोठडीची पोलीस मागणी करण्याची शक्यता आहे। काही वेळापूर्वीच मनोरमा खेडकर यांना इथं आणल्यानंतर आता आपण पाहू शकतो ग्रामीण रुग्णालय जे आहे पौंडचं राज्य सरकारचं त्या ठिकाणी त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी पोलीस घेऊन आलेले आहेत। काही वेळामध्ये ही वैद्यकीय चाचणी पूर्ण होईल आणि त्यानंतर पुन्हा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येईल आणि बाकीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल। अगदीच धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। आपण सध्या साम टीव्हीवर महत्त्वाची दृश्य पाहतोय। मनोरमा खेडकर पौंड पोलीस स्टेशनमध्ये यांना आणण्यात आलं, त्यानंतर बाजूलाच असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी नेलं जाईल आणि त्यानंतर आजच त्यांना आता कोर्टामध्ये सुद्धा हजर केलं जाणार आहे। त्यामुळे मनोरमा खेडकर यांना जेल मिळते की वेल हे अगदी काहीच वेळात स्पष्ट होणार आहे। आपण पाहतोय वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आहेत। शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी 1 वर्षापूर्वीच तक्रार दाखल करण्यात आली होती। मात्र त्यांचा व्हिडिओ आता काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि त्यानंतर मात्र पौंड पोलिसांनी 3 पथकं त्यांच्या शोधासाठी रवाना केली आणि त्यानंतर मात्र त्या बेपत्ता झाल्या होत्या। रायगडच्या महाडमध्ये अखेर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले, नाव बदलून त्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या अशी ही माहिती मिळते।